पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थ्यांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होते 31 जानेवारीपासून फॉर्म चालू झाले आणि 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्यांनी जे विद्यार्थ्यांना एक डेडलाईन दिली होती की जे आम्ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली जी मेरिट लिस्ट लावणार आहे, पहिला जो कडाप या ठिकाणी लावणार आहे 28 फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी लावणार आहे। पण अजूनही जे विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली नाही, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा रिझल्ट लागला नाही, कटाप अजूनही या ठिकाणी लागलेला नाही, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा कटाप कधी लागणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे आणि त्याचबरोबर कटाप कोणकोणते डिव्हिजन असे असणार आहे की त्या ठिकाणी कटाप कमी जाणार आहे, कटाप किती या ठिकाणी जाणार आहे पहिल्या मेरिट लिस्टचा। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज पडलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही, एक लक्षात ठेवा। आता या ठिकाणी असे कोणकोणते डिव्हिजन आहेत, त्याचबरोबर रिझल्ट कधी लागणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला एंडिंग पर्यंत पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की कोणकोणते डिव्हिजन असे असणार आहे त्या ठिकाणी कटाप शेवटपर्यंत कमी जाणार आहे आणि कोणकोणते असे डिव्हिजन असणार आहे ज्या ठिकाणी कटाप सर्वात शेवटपर्यंत हायफाय या ठिकाणी जाणार आहे। तर सर्वात मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डिव्हिजन आहे असे ज्या ठिकाणी कटाप कमी जास्त जाते ते सांगतो, त्यानंतर जे रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे ते पुढे आपण या ठिकाणी बोलणार आहे। तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, या ठिकाणी कटाप जास्त जाणार आहे, 98च्या वर जाणार, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी सर्व कॅटेगरीचे, फक्त पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा सर्व 90च्या वरता जाणार आहे, थोडाफार कमी जाणार आहे पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा। अकोला डिव्हिजन आहे, इथला पण कटाप जे आहे विद्यार्थी मित्रांनो हायफाय जाणार आहे, म्हणजे 95-96च्या वरता कटाप जाणार आहे। अमरावती डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरता जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल। बारामती डिव्हिजनचा पण कटाप जास्त जाणार आहे, त्याचबरोबर 95-96च्या वरता जाणार आहे। त्यानंतर बीड डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरता कटाप जाणार आहे, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा पण कटाप जास्त जाणार आहे, 95-96च्या वरता जाणार आहे। बुलढाणा डिव्हिजनचा पण कटाप या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 95-96च्या वरता जाणार आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, इथला पण कटाप जे आहे 96च्या वरतात जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल। फक्त पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा कमी जाणार आहे, 90च्या वरतं म्हणा किंवा 88च्या वरतं। त्यानंतर धाराशिव डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजनचा पण कटाप जे विद्यार्थी मित्रांनो 95-96च्या वरतं जाणार आहे पहिली लिस्ट। त्यानंतर जे धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरतं पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतरचं जळगाव डिव्हिजन आहे, इथला पण कटाप 95-96च्या वरतं कटाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर जे कोल्हापूर डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरतं पहिली लिस्ट पडणार आहे। त्यानंतर मालेगाव डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरतं जाणार आहे। त्याचबरोबर मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीओ डिव्हिजन आहे, हे काही डिव्हिजन आहे इथं पण कटाप 96च्या वरतं जाणार आहे, कारण की ओपन कॅटेगरीच्या जागा आहे 4-5 जागा या ठिकाणी आहे ह्या मुंबईमध्ये, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, तर इथला जो कटाप आहे हा आपल्याला 95च्या वरतं पाहायला भेटणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर पहिली लिस्ट। नागपूर मोफसूलचा जो कटाप आहे हा सुद्धा 95-96च्या वरतं जाणार आहे पहिली लिस्ट, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यू 88-90च्या वरतं जाऊ शकतो। त्यानंतर नांदेड डिव्हिजनचा कटाप आहे हा सुद्धा 96च्या वरचं जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर। नवी मुंबई डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरतं जाणार आहे, त्याचबरोबर परभणी डिव्हिजन आणि पंढरपूर डिव्हिजनचा पण कटाप 95-96च्या वरतं जाणार आहे। त्यानंतर पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे मोफसूल डिव्हिजन आहे, या डिव्हिजनचा पण कटाप 96च्या वरतं जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचा, पीडब्ल्यूडी कॅटेगरी होऊ शकतं कमी त्या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे आणि यवतमाळ डिव्हिजन आहे, हे काही डिव्हिजन आहे या ठिकाणी पण कटाप 96च्या वरतं जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर। आता असे कोणकोणते डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कटाप कमी पाहायला भेटणार आहे पहिल्या लिस्टपासून शेवटल्या लिस्टपर्यंत। पहिली लिस्ट होऊ शकते थोडाफार
जास्त जाऊ शकते, ठीक आहे, प्रमाणापेक्षा. तर बा पहिलं जे डिव्हिजन आहे तर ते आहे चंद्रपूर डिव्हिजन. जास्त जागा या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आणि मेन नक्षलग्रस्त एरिया आहे. इथला जो कडापा हा कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. म्हणजे जवळपास तुम्ही या ठिकाणी धरून चला SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जरी असाल तर 93-94च्या वरचा कडापा या ठिकाणी पहिल्या लिस्टचा या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर डिव्हिजनचा जो कडापा हा कमी या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 85च्या 90च्या आसपासही कडापा या ठिकाणी जाऊ शकते. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी कराड डिव्हिजनचा पण कडाप कमी पाहायला भेटणार आहे, 95-94 पर्यंत जाणार आहे कास्ट वाईज. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे गोवा डिव्हिजनला पण कडाप कमी जाणार आहे. ज्या ठिकाणी 95 झालं त्याचबरोबर 94 अशा प्रकारे कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी पालघर डिव्हिजन. या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे, म्हणजे 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, 91-93च्या आसपास जाणार आहे. SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल पालघर डिव्हिजनमध्ये. आणि PWD कॅटेगरी 85-90 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर RMS LDN भुसावळ, ठीक आहे. तर हे मी तुम्हाला अगोदरचं जे भुसावळ सांगितले हे भुसावळ डिव्हिजन आहे. आणि हे जे डिव्हिजन आहे RMS LDN भुसावळ आहे, तर इथला थोडाफार आम्हाला कडाप या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर रायगड डिव्हिजन आहे, इथला पण कडाप कमी जाणार आहे, कारण की जागा जास्त आहे. SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 93-94च्या वरचा जाणार आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा पण 93-94च्या वरचा जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे आणि वर्धा डिव्हिजन आहे, इथला पण कडाप कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 93-94 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आता जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची लिस्ट कधी लागणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर मागच्या भरतीमध्ये जर पाहिलं 2025ची भरती निघाली होती जानेवारी महिन्यामध्ये, तर त्यावेळेस काय झालं होतं, जी एडिटिंगची जी तारीख होती, एडिटिंगच्या तारखेनंतर तिथून 13 दिवसांचे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट त्या ठिकाणी लागला होता. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या पहिले मेरिट लिस्ट लागला होती, पहिली रिझल्ट लागला होता. ज्यावेळेस फॉर्म भरून घेतले होते 2025मध्ये जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले होते, एडिटिंग करण्याची तारीख होती. एडिटिंग करण्याची तारीख झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी जे आहे जवळपास 13 दिवसामध्ये जे आहे त्या ठिकाणी कडाप त्या ठिकाणी लावला होता. 13 दिवसानंतर पहिली मेरिट लिस्ट लागली होती, पहिला कडाप त्या ठिकाणी लागला होता. त्यानंतर जे दुसरा जो कडाप लागला होता तिथून तर तो 30 दिवसांनी लागला होता. आणि तिसरा जो मेरिट लिस्ट लागली होती तर ते तिथून 20 दिवसांनी लागली होती. त्याचबरोबर चौथी जी मेरिट लिस्ट लागली होती त्यानंतर 28 दिवसानंतर निघाली होती. आणि त्याचबरोबर पाचवी जी लिस्ट लागली होती ते 22 दिवसानंतर आणि 6वी लिस्ट लागली होती 22 दिवसामध्ये, ठीक आहे, 22 दिवसानंतर. आता यावर्षी जर आपण पाहिलं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीचे फॉर्म भरण्यात आले होते, बरोबर आहे. 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरण्यात आले होते आणि 19 फेब्रुवारीला आपल्याला एडिटिंग करण्याची तारीख होती. आता इथून 13 दिवस तुम्ही धरून चला, तर इथून जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी मेरिट लिस्ट लागणार आहे तर ते 5 मार्च 2026 पर्यंत लागणार आहे. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची पहिली जी लिस्ट या ठिकाणी बाहेर येणार आहे 5 मार्च 2026 पर्यंत पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची पहिली लिस्ट लागणार आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची पहिली मेरिट लिस्ट रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, तर 5 मार्च 2026ला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखचा रिझल्ट लागणार आहे. पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी बाहेर येणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.